नमस्कार सर्वांना. रीड मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे युधिष्ठिराचे रक्त. त्रिगर्तांचा पराभव केल्यानंतर राजा विराटाने विजयोत्सवाने नगरीत प्रवेश केला. गायींची सुटका केली होती. नगरीतल्या नागरिकांनी मोठी मिरवणूक काढून त्याचे स्वागत केले. बरोबरच्या पांडवांच्या समवेतच त्याने नगरीत प्रवेश केला. राजवाड्यात राणी आणि राजकन्या यांनी त्यांचे स्वागत केले. कौरवांनी स्वारी केली असून राजपुत्र उत्तर यांच्याशी एकटा लढणार असल्याची माहिती राजकन्या उत्तरा हिने दिली. त्याच्यावर आलेल्या या संकटामुळे राजा दुःखी झाला. राजपुत्र उत्तर याच्या रथाचे सारथ्य बृहन्नडा करीत असल्याचे त्याला सांगण्यात आले. हे ऐकून राजा निराशेत अगदी खोल बुडून गेला. तो म्हणाला, आता माझा मुलगा काय बरं करील? कौरवांचे मोठमोठे वीर लढणार आहेत. भीष्म, द्रोण, कृपा आणि अजिंक्य असलेला राधेय हे सगळे आपल्यावर हल्ला करणार आहेत. माझा मुलगा काय करील? आता ताबडतोब माझं सैन्य गोळा करून मला माझ्या मुलाच्या मदतीला गेलं पाहिजे. सुशर्माचा पराभव झाल्यानंतर आता सगळी संकटं संपली असं मला वाटलं होतं. हे नवं संकट येईल याची मला कल्पनाही नव्हती. आता ताबडतोब मला सैन्य गोळा केलंच पाहिजे. आता या दुसऱ्या लढाईसाठी राजा आपल्या मंत्र्यांना आणि भावांना आवश्यक त्या सूचना देत होता. युधिष्ठिर हे सर्व पाहून राजाला म्हणाला, निराश होऊ नकोस. तुझ्या पुत्राच्या रथाचं सारथ्य बृहन्नडा करते आहे हे कळल्यामुळे मी अगदी निश्चिंत झालो आहे. तुझ्या पुत्राच्या रथाचं सारथ्य जर बृहन्नडा करीत असेल तर तुझा पुत्र इंद्र आणि यम यांचाही पराभव करू शकेल. मी बृहन्नडेला ओळखतो. तिची थोरवी मला ठाऊक आहे. मन शांत ठेव आणि तुझ्या पुत्राचा विजय झाल्याची बातमी येण्याची वाट पहा. तुझा पुत्र विजय मिळविल याची मला खात्री आहे. राजाला युधिष्ठिराविषयी अतिशय आदर होता. त्यामुळे राजाने शांत राहण्याचे कबूल केले. दुःखाने त्याचे हृदय जड झाले होते, पण तरीही त्याने राजपुत्र उत्तर याच्याकडची काही बातमी येण्याची वाट पाहण्याचे ठरवले. राजाने काही तास अशी वेदना भोगली. इतक्यात काही गुराखी त्याला भेटायला आले. ते म्हणाले, महाराज, रणांगणाच्या जवळून आम्ही आलो आहोत. बृहन्नडा राजपुत्राच्या रथाचं सारथ्य करीत असल्याचं आम्ही पाहिलं. आम्हाला पाहून रथ थांबला. बृहन्नडा आम्हाला म्हणाली, नगरीत ताबडतोब जा आणि जाहीर करा की राजपुत्रानं सर्व शत्रूंचा धुव्वा उडवला असून गायींची सुटका केली आहे. सन्मानपूर्वक त्याच्या स्वागताची सर्व नगरीनं तयारी करावी. ते गुराखी इतके उत्तेजित झाले होते की पुन्हा पुन्हा हीच गोष्ट ते सांगत होते. हा निरोप कळताच युधिष्ठिर हसला आणि म्हणाला, राजा आणि त्याचा पुत्र यांना यश आले आहे. ही सुदैवाची गोष्ट आहे, पण मला याचं मुळीच आश्चर्य वाटत नाही. बृहन्नडा राजपुत्राचं सारथ्य करीत असल्यामुळे तो जिंकणार याची मला खात्री होती. इंद्राचा सारथी मातली आणि या जगातला सर्वश्रेष्ठ सारथी कृष्ण हे सुद्धा बृहन्नडासमोर फिके पडतील. राजा आनंदाने अगदी बेभान झाला. त्याने सगळी नगरी सजवण्याचा हुकूम सोडला. वैभवशाली समारंभाने आपल्या पुत्राचे स्वागत व्हावे अशी त्याची इच्छा होती. राजाच्या आज्ञेनुसार सगळे लोक कामाला लागले. राजा आनंदित झाला होता. राजवाडा ही आनंदाची जणू बाग होती. राजा आणि युधिष्ठिर एकत्र बसले होते. सभागृहाच्या सजावटीचे काम सुरू होते आणि द्रौपदी त्याकडे लक्ष पुरवित होती. राजाचे लक्ष तिच्याकडे गेले. तिला हाक मारून राजा म्हणाला, सैरंद्री, द्यूताचा पट घेऊन ये. मला द्यूत खेळायचा आहे. मी आज अतिशय सुखी आहे. मला द्यूत खेळायचं आहे. युधिष्ठिर म्हणाला, माझा सल्ला विचाराल तर द्यूत खेळू नका. कृपा करा, आता आपण खेळू या नको. मन शांत नसताना हा खेळ खेळू नये असं शहाणी माणसं सांगतात. राजा म्हणाला, तुझ्या या बोलण्याला काही अर्थ नाही. आपण कसलाही पण लावून हा खेळ खेळणार नाहीत. वेळ घालवण्यासाठी आपल्याला खेळ खेळायचा आहे, त्यामुळे त्यात काही धोका नाही. चला आपण खेळ खेळूया. युधिष्ठिर म्हणाला, नको महाराज, हा खेळ भयंकर आहे. द्यूताच्या खेळात आपलं राज्य, आपले भाऊ, आपली पत्नी यांना पणाला लावून युधिष्ठिर आपलं सर्वस्व गमावून बसला. या खेळामुळे माणूस आपली विचारशक्तीच गमावून बसतो. युधिष्ठिराचं मन जर शांत असतं तर त्यानं हा मूर्खपणा केलाच नसता. हा खेळ मद्यासारखा डोक्यावर चढतो.
या खेळामुळे ज्यांची कल्पनाही नाही करता येणार अशा वाईट गोष्टी माणूस करतो. तुम्ही उत्तेजित झाला आहात. मला तुमची काळजी वाटते. आपण हा खेळ खेळू नकोया. पण राजा हट्टालाच पेटला. तेव्हा युधिष्ठिराचा अगदी नाईलाज होऊन तो खेळायला तयार झाला. खेळाला सुरुवात झाली. आपल्या पुत्राने मिळवलेल्या विजयाने विराटाचे मन आनंदाने भरून गेले होते. राजाप्रमाणेच युधिष्ठिराचे मन सुद्धा अर्जुनाच्या यशामुळे थरारून गेले होते. राजा म्हणाला, माझ्या पुत्रानं केलेल्या पराक्रमाचा मला अभिमान वाटतो. कौरवांच्या सर्व वीरांबरोबर तो लढला. या विचारानंच मी थरारून जातो. फार मोठी गोष्ट त्यानं साध्य केली. जे अशक्य ते त्यानं शक्य केलं. युधिष्ठिर म्हणाला, तुमच्या पुत्राच्या रथाचं सारथ्य करायला बृहन्नडा होती हे मोठं सुदैवच म्हटलं पाहिजे. त्यामुळेच राजपुत्र युद्ध जिंकू शकला. युधिष्ठिराचे हे बोलणे राजाला आवडले नाही. तो अतिशय रागावला. तो म्हणाला, तू म्हणतोस की तुला आश्चर्य वाटलं नाही? कौरव सैन्यातल्या वीरांचा पराभव करणं ही सोपी गोष्ट आहे काय? ती फार मोठी कामगिरी आहे. तू बृहन्नडेविषयी ती कोणीतरी महान असल्याप्रमाणे सारखा का बोलत असतोस? मी सांगतो तुला, माझा पुत्र फार मोठा वीर आहे. माझ्या पुत्राविषयी कमी बोलून आणि बृहन्नडेविषयी जास्त बोलून तू माझा आणि माझ्या पुत्राचा अपमान करतो आहेस. यावेळी मी एकदा तुला माफ करतो, पण पुन्हा तू मला नाराज करणार नाहीस याची काळजी घे. युधिष्ठिराने स्मित केले आणि तो म्हणाला, महाराज, सत्य ऐकायला कधीही सुखकारक वाटत नाही. काय झालं असणार ते मी तुम्हाला सांगतो. बृहन्नडेनं विजय मिळवला हे नगरीत जाहीर करा. मी म्हणतो तसंच झालं आहे हे नक्की. मी एखादी गोष्ट सांगतो तेव्हा ती नेहमी सत्य असणारच. बृहन्नडेचा रथ हाकण्याचं काम तुझ्या पुत्रानं केलं असणार. कौरव सैन्याचा पराभव तिने केला आहे. त्या सैन्याचा विचार कर. देवसुद्धा त्या सैन्याशी लढायला भीतात. तुझ्या पुत्रासारखं एक मूल त्यांचा कसा काय पराभव करू शकेल? फक्त बृहन्नडेलाच हा विजय मिळवणं शक्य आहे. हे ऐकून राजा रागाने अगदी बेभान झाला. त्याने दूताचा फासा हातात घेतला आणि तो युधिष्ठिराच्या कपाळावर फेकून मारला. त्याच्या कपाळाला भोक पडून रक्त वाहू लागले. युधिष्ठिर रक्त जमिनीवर पडू देईना. आपल्या हाताचा पेला करून त्याने रक्ताचा एक एक थेंबही जमिनीवर पडू दिला नाही. वेदना भरल्या नजरेने त्याने द्रौपदीकडे पाहिले. पाण्याने भरलेला सोन्याचा गडू घेऊन ती धावतच गेली. त्या पाण्याने युधिष्ठिराने आपले हात धुतले. द्रौपदीने आपल्या पदराने त्याची भुवई पुसली आणि रक्त वाहण्याचे थांबवण्याचा प्रयत्न केला. हा काय प्रकार चालला आहे ते राजा विराट पाहत होता. तो द्रौपदीला म्हणाला, सैरंद्री, तू हे काय करते आहेस? तुझ्या रेशमी वस्त्रानं या मूर्ख ब्राह्मणाची जखम तू कशासाठी पुसते आहेस? द्रौपदी म्हणाली, या सज्जन माणसाच्या रक्ताचा एक थेंब जर जमिनीवर पडला तर तुझ्या राज्यात 1 वर्ष पाऊस पडणार नाही. जमिनीवर पडणारा त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब म्हणजे 1 वर्ष दुष्काळ. याचं रक्त जर जमिनीवर पडलं तर असं रक्त सांडणाऱ्याला ठार मारण्याची ज्यानं शपथ घेतली आहे त्याच्या हातून तू मारला जाशील. तू आणि तुझं राज्य यांना वाचवण्यासाठी याच्या रक्ताचा थेंबही मी जमिनीवर पडू दिलेला नाही. द्रौपदीच्या बोलण्यातला राजा विराटाने जराही महत्त्व दिले नाही. युधिष्ठिरावरचा राग तसाच राहिला. निरोप घेऊन आलेल्या एका दूताने सभागृहात प्रवेश केला. तो म्हणाला, राजपुत्र आता नगरीत आला आहे. राजवाड्याच्या दरवाजापाशी तो आहे. आताही तो त्याच्याबरोबर असलेल्या बृहन्नडेसह राजमहालात प्रवेश करतो आहे. त्या दूताशी युधिष्ठिर गुप्तपणे बोलला. तो म्हणाला, सभागृहात ते एकत्र प्रवेश करणार नाहीत हे तू पहा. आता त्या राजपुत्राला येऊ दे. बृहन्नडेला मागे राहू दे. तिला काही वेळानं येऊ दे. हे मी तुमच्या राजाच्या हितासाठीच सांगतो आहे. मी काय सांगतो तसं करण्यावर त्याचं जगणं अवलंबून आहे. बृहन्नडा राजपुत्राबरोबर प्रवेश करणार नाही याची तू काळजी घे. राजपुत्र उत्तर याने सभागृहात प्रवेश केला. त्याच्या पित्याने त्याला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. राजपुत्र उत्तर याने पलीकडे नजर टाकली. रक्ताने माखलेला युधिष्ठिराचा चेहरा त्याला साफ दिसला. त्याच्या हृदयाचे स्पंदन क्षणभर थांबले. ते दृश्य पाहून तो चरकला. तो म्हणाला, या उदात्त माणसावर हा भेकड हल्ला कोणी केला? सर्पाच्या शेपटीवर पाय ठेवण्याचा हा अविचार कोणाचा?
हा भेकड गुन्हा कोणी केला आहे? राजा हसून म्हणाला, फासा फेकून मी त्याला जखमी केलं. तुला कमी लेखून आणि तुझ्या सारथ्याची त्या ब्रहन्नडेची स्तुती करून त्यानं मला चीड आणली, म्हणून मी त्याला मारलं. राजपुत्र उत्तर म्हणाला, पिताजी, तुम्ही काय करून बसला आहात ते तुम्हाला कळलेलं नाही. आधी ताबडतोब त्याची क्षमा मागा. स्वतःवर परमेश्वराचा शाप ओढवून घेऊ नका. आपल्या पुत्राचे हे बोलणे ऐकून राजा चकित झाला. पुत्राचे दर्शन झाल्यामुळे युधिष्ठिरावरचा त्याचा राग नाहीसा झाला होता. राजा युधिष्ठिराकडे गेला आणि त्याने त्याची क्षमा मागितली. युधिष्ठिराच्या जखमेतून रक्त व्हायचे आता थांबले होते. द्रौपदीने केलेल्या शुश्रूषेचा तो परिणाम होता. युधिष्ठिर म्हणाला, मी तुमच्यावर मुळीच रागावलेलो नाही. तुमच्या हिताची मला काळजी वाटत होती. माझं रक्त जमिनीवर पडलेलं मला नको होतं. ते जर जमिनीवर पडलं असतं तर त्या क्षणी तुमचं मरण ओढवलं असतं. पण हे संकट मी दूर केलं. आता काहीही होणार नाही. राजाला त्याच्या बोलण्याचा काहीच अर्थबोध झाला नाही. ब्रहन्नडेने सभागृहात प्रवेश केला. राजा आपल्या पुत्राच्या पराक्रमाची प्रशंसा करीत होता. बिचारा राजपुत्र उत्तर याला अर्जुनाच्या डोळ्यांना डोळे भिडवण्याची हिंमत झाली नाही. तो म्हणाला, पिताजी, मला एका दिव्य व्यक्तीनं मदत केली आहे. त्याच्या मदतीशिवाय मी विजय मिळवू शकलो नसतो. त्याने एकट्यानं सर्वांचा पराभव केला. राजपुत्र उत्तर यानं घडलेली सर्व हकीकत पित्याला सांगितली. अर्जुनाच्या नावाचा उल्लेख मात्र त्याने केला नाही. पण त्याच्या पराक्रमाविषयी तो बोलला. या अज्ञात दिव्य व्यक्तीविषयी राजाला फार आश्चर्य वाटले. तो म्हणाला, या माणसाला मला भेटायचं आहे. मला त्याचे आभार मानले पाहिजेत. माझ्याकडे आहे ते सर्व मी त्याला देईन. मी माझी मुलगी त्याला देईन. त्याला माझ्याकडे घेऊन ये. राजपुत्र उत्तर म्हणाला, तो माझ्या नजरेआड निघून गेला आहे. तो उद्या किंवा परवा येण्याची शक्यता आहे. आपल्या पुत्राच्या रथाचे सारथ्य केल्याबद्दल राजाने ब्रहन्नडेचे आभार मानले. अर्जुन तिथून निघाला आणि राजकन्या उत्तरा हिच्या महालात गेला. त्याने तिच्यासाठी आणलेले रेशमी आणि दागिने तिला दिले. हा सगळा वेळ अर्जुनाला युधिष्ठिराच्या वागण्याचे कोडे पडले होते. राजपुत्र उत्तर आपल्या पित्याला रणांगणावर काय काय घडले हे सांगत असताना अर्जुन युधिष्ठिराच्या चेहऱ्यावर कोणती प्रतिक्रिया उमटते ते पाहत होता. त्याने युधिष्ठिराच्या नजरेला नजर भिडवण्याचा प्रयत्न केला, पण युधिष्ठिराने आपले तोंड फिरवले. यामुळे अर्जुन अतिशय अस्वस्थ झाला. युधिष्ठिर मिस्किल स्मित करून आपल्याकडे पाहिल अशी त्याची अपेक्षा होती. युधिष्ठिर असे का वागतो आहे हे न कळल्यामुळे अर्जुन अगदी बेचैन झाला होता. अर्जुन भीमाकडे गेला आणि त्याला म्हणाला, युधिष्ठिर असा वेगळा का वागतो आहे? नेहमी माझ्याकडे तो प्रेमाने पाहतो, तसं तो पाहत नाहीये. मी कौरवांशी लढलो म्हणून तो माझ्यावर रागवला आहे की काय? पण लढणं तर मला भाग होतं. भीम म्हणाला, मलाही याचं कारण सांगता येत नाही. आपण त्यालाच जाऊन विचारूया. ते दोघे युधिष्ठिराकडे गेले. त्यांना पाहताच युधिष्ठिराने अर्जुनाला प्रेमाने आलिंगन दिले. त्यांनी युधिष्ठिराच्या कपाळावर झालेल्या जखमेकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. युधिष्ठिर म्हणाला, या गोष्टीचा आता विचार करू नका. राजानं द्यूताचा फासा फेकून माझ्या कपाळाला मारला आणि ही जखम केली. युधिष्ठिराने घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. तो म्हणाला, अर्जुना, कपाळावर भोक पडली होती. तू प्रवेश केलास तेव्हा तुझ्या दृष्टीला ती पडू नये अशी माझी इच्छा होती. यासाठी मी तोंड फिरवलं. हे ऐकून भीम संतापला. तो म्हणाला, तू विराटावरचा राग जरा जरी प्रकट केला असतास तर तो केव्हाच मरून गेला असता. तू कोण आहेस हे ठाऊक नसताना त्यानं तुझा अपमान केला. मला हे सहन होत नाही. आपण त्याला शिक्षा केलीच पाहिजे. अर्जुन युधिष्ठिराला म्हणाला, महाराज, गेली अनेक वर्ष तुमचा संयम हाच तुमच्या नुकसानीचं कारण होऊन बसला आहे. मी या माणसाला आणि त्याच्या सर्व नातेवाईकांना ठार करीन. तुमचा संयम मला मुळीच पसंत नाही. मी विराटाला ठार करणार. भीम म्हणाला, अर्जुन म्हणतो ते बरोबर आहे. त्यांचे मित्र आणि नातेवाईक यांच्या सकट आपण मत्स्यांना ठार करू. राजा विराट कणा नसल्याप्रमाणे वागल्यामुळे कीचकानं द्रौपदीचा छळ केला. मत्स्य देशाचे आधी आपण राजे होऊया, त्यानंतर आपण सर्व जगाचे राजे होऊ शकतो. युधिष्ठिर म्हणाला, तू आधी शांत हो. त्याला ठार मारण्याची जरुरी नाही.
मी कोण आहे हे ठाऊक नसल्यामुळं त्यानं माझा अपमान केला. आपण त्याला एक संधी देऊया. उद्या सकाळी आपण कोण आहोत हे त्याला कळू देऊ. आपण सिंहासन ताब्यात घेऊ. त्यानंतर आपल्याला विरोध करायची हिंमत जर त्यानं दाखवली तर आपण त्याला ठार करू. तोपर्यंत नाही. त्यानं काय केलं आहे हे त्याला कळू द्या. तरीही तो जर उद्धटपणानं वागला तर मात्र त्याला आणि त्याच्या लोकांना आपण ठार करू. पण आता नाही.